तर निमित्त बिबट्याचं आणि यावरून दोन नेते भिडले। खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये वाद झाला। बिबट्याला बेकायदेशीरपणे पकडल्याचा वाद समोर आलाय। वन विभागासमोर बिबट्याला मारहाण नियमबाह्य आहे। नियमबाह्य पद्धतीने बिबट्याला पकडल्याचा खडसेंनी आरोप केला। तर खडसेंची पोटदुखी थांबणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणत पलटवार केला। हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली। एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं, परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे। हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे। खडसे मला पोलीस स्टेशन तुम्हाला मोकळं आहे। शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी काही थांबणार नाही। एक कोण काय बोलला पेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि बिबट्याला दोन वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता, तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता। आणि नागरी वस्तीत घुसवता म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जर तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या।